एकामागून एक निवडणुकांमध्ये झालेले दारुण पराभव, नेतृत्वाचं अपयश आणि पक्षांतर्गत उफाळून आलेल्या नाराजीवरून लक्ष हटवण्यासाठी उभाटाचे नेते खासदार फुटणार, ऑपरेशन टायगर अशा खोट्या बातम्या माध्यमांमध्ये पसरवण्याची केविलवाणी धडपड करतायत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा खासदारांमध्ये झालेल्या बैठकीचं वृत्त खासदार म्हस्के यांनी फेटाळून लावलं. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार म्हस्के म्हणाले की शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. दिल्लीत महाराष्ट्रातील खासदार एकमेकांच्या संपर्कात असतात, ही एक संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी एकमेकांशी संवाद साधला, एकत्र भोजन केलं तर पक्ष फुटणार असं समजणं चुकीचं आहे, असं खासदार म्हस्के म्हणाले. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन टायगर संदर्भातील बातम्या निराधार आहेत. उबाटा खासदारांबाबत कोणत्याही विषयांवर चर्चा झालेली नाही, असे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि संसदीय पक्षनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय. ते पुढे म्हणाले की उबाटाच्या नेतृत्वावर पक्षांतर्गत प्रचंड नाराजी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना उबाठानं वाऱ्यावर सोडले. निवडणुकीत उबाठा मुंबईबाहेर न गेल्यानं पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. राऊतांच्या कटकारस्थानामुळेच उबाटा पक्ष मृतावस्थेत गेलाय, अशी खरमारीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. आदित्य ठाकरे आणि राऊत यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. आदित्य ठाकरे राऊत यांना जाब विचारत असतील तर राऊतांची त्यांच्याच पक्षातील अवस्था बिकट आहे. उद्धव ठाकरे रसातळाला गेलेत. याउलट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष हा देशातील आघाडीचा प्रादेशिक पक्ष आहे, असं ते म्हणाले. उबाठा खासदार अरविंद सावंत यांचे पक्षांतर्गत हितशत्रूच अशा बातम्या पसरवत आहेत. पक्षांतर्गत कोणीतरी सावंत यांना बदनाम करत आहे, म्हणून त्यांना वारंवार अग्निपरीक्षा द्यावी लागते, असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावलाय. एक बैठक ठाण्यामध्ये पार पडलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये. त्या बैठकीमध्ये जे आहेत काही उभाटा पक्षाचे खासदार आहेत ते उपस्थित होते. काय नेमकं बैठकीमध्ये? माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे केंद्रातील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. आम्ही आमचं काम करत असतो. लोक कामं घेऊन येत असतात, लोकप्रतिनिधी कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात आणि जनतेचं काम करणं हे आम्ही आमचं प्रमुख कर्तव्य समजतो. आणि अशा पद्धतीच्या खोडसाळ बातम्या देणं ही चुकीचं आहे. आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आमची आणि उबाटाच्या खासदारांची झालेली नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करतात. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उभाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. अरविंद सावंत म्हणतात की खोट्या बातम्या देणाऱ्यांवर कारवाई करा असं त्यांनी सांगितलंय. अशा पद्धतीच्या जे काही कोण देत असेल तर तुम्ही पाहून घ्या. अशा पद्धतीच्या बातम्या जर काही येत असतील, आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं कुठलीही बैठक झालेली नाही आहे. आणि आता या क्षणाला आम्हाला वाटत नाही आहे, काही गरज नाही आहे काही खासदारांची किंवा त्यांच्यामधून फुटून येऊन आमच्यामध्ये बसण्याची. आता त्यांच्यामध्ये जे काही नाराजी असेल तर अशा पद्धतीने खासदार आणि आमदारांना बदनाम करणं हे उभाटाच्या नेत्यांना पटत नाही आहे आणि त्यांनी करू नये.